या सगळ्या घटनांवरून महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय तरी काय असाच प्रश्न निर्माण होतोय। दरम्यान हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फड याला आता जामीन सुद्धा मंजूर झालाय। परळी कोर्टाकडून कैलास फडला 24 तासात जामीन मंजूर करण्यात आला। 50,000च्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला। दरम्यान कोणताही गुन्हा करण्याच्या हेतूने आशिलानं गोळीबार केला नाही। कैलास फड यांचे वकील वसंत फड यांनी हा युक्तिवाद केला आणि त्यामुळे त्यांना जामीन मंजूर झाला। जे घटनेचा जे व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्या गाडीची पूजा केली आणि फायर केला अशा प्रकारचं ॲलिगेशन होतं एफआयआर मध्ये। तर आम्ही कोर्टाला सांगितलं की ह्याच्यामध्ये आरोपीचं कुठलंही असं गुन्हा करण्याचा हेतू नव्हता आणि हे जे पोलिसांनी जे कलम लावलेत आणि जे कैलासची जे हॅरेसमेंट केलेलं आहे पोलीस स्टेशनमध्ये तर ही चुकीची आहे आणि त्याला इलिगल डिटेन्शन केलेलं आहे असा आम्ही कोर्टासमोर युक्तिवाद केला। तर या सर्व बाबीचा विचार करून मान्य कोर्टाने आज 50,000च्या जात मुचलक्यावर त्यांची जामीनवर मुक्तता केली।